नमस्कार सांगा आणि मोहनरावांना पण नमस्कार सांगा. एक गाणं म्हणा ना कुठलं. नाही कोण गाणं म्हणणार? चला इथे उभे आहेत त्यांच्यापैकी. चला बाई गाणं म्हणतायत. बाई नाव सांगा तुमचं. अरुणा किशोर गायकवाड. बर बाई सगळ्यांनी एकदम सांगितलं बाई गाणं म्हणणार. बाई गाणं म्हणणार. म्हणा बाई. गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा. धन्यवाद माऊली. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आणि आता या 5 जणींमधून कोण अंतिम खेळात दाखल होणार बघूया. त्यासाठी हा खेळ. पोलिसांचं शस्त्र असलेली ही काठी. खरं तर ती बिचारी नेहमी सेवेत असते. माऊलीसुद्धा संपूर्ण कुटुंबाला आनंद कसा मिळेल यासाठी सेवेत असते. आणि ही काठी कुठेतरी कोपऱ्यात उभी असते. आज तिला या खेळाच्या स्थानावरती आपण आणलेलं आहे कारण तिचा मान नकळत वेगळाच आहे. खेळ सोपा आहे. या ठिकाणी अनेक रिंग ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा या खेळामध्ये काठीवरती रिंग उचलायची आणि पुढे जाऊन आपल्या समोरच्या बास्केटमध्ये गोळा करायची. ती जी रिंग असेल ती उचलल्यानंतर म्हणजे बोटांना तिचा स्पर्श होता कामा नये. त्यामुळे फक्त रिंग उचला आणि पुढे जाऊन असलेल्या बास्केटमध्ये गोळा करा. या सगळ्या रिंग संपेपर्यंत हा खेळ सुरू राहणार. सर्वाधिक रिंग ज्या माऊली गोळा करणार त्या एक माऊली अंतिम खेळात दाखल होणार. टाळ्या वाजवूया का जोरदार आणि शुभेच्छा देऊया. खेळ समजला. 1 2 3 वेळ सुरू झाली. जाधव वहिनींनी आता किती गोळा केले आहेत रिंग बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. शेळके वहिनींनी सर्वाधिक गुणसंख्या 1. त्यांचा स्वभाव असा आहे स्वतःपेक्षा दुसऱ्याला मिळालं की त्यांना आनंद होतो. पाटील वहिनींनी बघूया किती गोळा केलेत. 1 2 3 4 5 6 7 8. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9. साळवे वहिनींनी बघूया किती गोळा केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत साळवे वहिनी. साळवे वहिनी तुमचं अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.